मॅच ऑन. आपण पाहतो मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिला षटक पहिला गोलंदाज मुजाकिर मौलाना. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चांगला फटका होता. कॅप शोधता आली नाहीये. शतरक्षक समीर कोलीकर त्या ठिकाणी तैनात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहिला गेलाय. इथे चांगला फटका टीपेक्षा कावा रिझल्ट मध्ये चेंडू टाकला जातो आहे. शतरक्षक चेंडूचा जरूर पाठला केला जातो बघा. हवेने चेंडू दाबला गेला होता तरी चेंडूवरती ती ताकद काढली होती. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा पाहिलं खराब चेंडू आपण पाहतो. खूपच दूरवरचा चेंडू होता. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. टॉस केलाय चेंडूला. 7 चेंडू परत पोहोचेल का. एक धाव या ठिकाणी पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. अजमेरा दामत मागच्या स्पर्धेमध्ये ब्रदर्स ट्रॉफी मध्ये ज्यांनी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ट्रॉफीला गवसणी घातली होती. अफलातून कामगिरी पाहिली होती. कर्जत तालुक्यातील 3 बल्लाट संघांना त्यांनी पराभूत केलं होतं. तो अजमेरा 11 दामत आपण पाहतो या ठिकाणी परी 11 विरुद्ध खेळत असताना. इथे उर्पी चेंडू चुकी आणि चुकी या ठिकाणी केले. कुणी केली होती. प्रथमता केली होती फलंदाजाने. टॉपेज लागला होता एसटीच्या पाठीमागे. झेल ड्रॉप झाले. 2-2 शतरक्षक होते त्या ठिकाणी. प्रयत्न सफल. जीवदान आपण पाहतो या ठिकाणी दिला तो अक्षय. अकीब कडून चुकी झाली आपण पाहतोय. जीवदान दिलं गेले ते अक्षय गायकवाडला. गेले 3 रात्र योगेश डोले आयोजकच्या भूमिकेत पाहिले गेले. समालोचकाच्या भूमिकेत पाहिले गेले. पाहुण्यांचे स्वागत करताना पाहिले गेले. पण आज योगेश डोले आपण पाहतो मैदानावरती खेळताना दिसतील. चार चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जरूर विनंती असेल बघा दामत संघ मागच्या स्पर्धेमध्ये चुक्या झाल्या त्या करू नका. पॉइंट लाईनच्या बाहेर जाऊ नका. इथे फटका चांगला पाहतो. लॉंग ऑन 2 मध्ये वाईडिश आहे. लॉंग ऑन पाहतो काऊ कॉर्नरला. इथे 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. आलेला चौकार बघा. पुढे थांबून सालीम घे सर्वांना. तू तर चांगला आहे ना दादा. घे. तेव्हा तो आतमध्ये गेला बघ. त्याला बाहेर घे. घे बाहेर त्याला. 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू इथे पाहतो. सुरेख फटका. 7 चेंडू परत जरूर आला होता. इथे चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा यूज हँड ब्युटिफुल सिक्सर षटकार आलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 17 या आकड्यावरती. शिवगर्जना देवपाडा संघ आपण तयार राहायचे. यानंतर विनिंग टीम बरोबर तुमची मॅच असणार आहे. तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. शिवगर्जना देवपाडा संघ आपण वेल घ्यायचं नाही.
इथे ही मॅच समाप्त होतानाच आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. चला पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या गेल्यात. चांगली सुरुवात मुझाकीर मौलाना यांच्या षटकामध्ये त्या धावा जीवदान आपण पाहतो महागा सापडला. जीवदानानंतर सात सिद्दीकी वैयक्तिक पहिलं सांगित. दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 17 धावा आता सर्कल बाहेर 3 क्षेत्ररक्षक असतील. पॉवर प्ले क्रमांक दुसरं आपण या ठिकाणी पाहतोय. निवलेवरून जे आमचे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा योगेश, काही मान्यवर आपले आले असतील त्यांना सांगा आपण व्यासपीठावरती जरूर त्यांना पाठवा. फलंदाज त्रिफलाची झाला. झटका क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहतोय. 7 अफलातूनचे ब्रह्मास्त्राचा महाराजाला नाही, फलंदाजाला थारा. क्लीन बोल्ड माघारी परत तो या ठिकाणी आपण पाहतो. फलंदाज रुपेश माघारी आलाय. नवीन फलंदाज सागर ढोले, योगेश ढोले यांचे बंधू मैदानात रवाना झालेत. आपण पाहता एक सुंदर ट्रॉफी, विश्वरत्न, भारतरत्न. रामदासजी ढोले साहेब आणि प्रवीणजी खंडागले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या ज्यांनी ही परी 11 अर्थात परी रामदास ढोले या नावाने जो संघ खेळतो त्या संघाचे पॅकर रामदासजी ढोले साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी लहान मुलं जे आहेत त्यांना विनंती करतो आपण प्रत्येकाने पाठीमागे जायचे. लहान मुलं आपण प्लीज पुढच्या बेंच वरती बसू नका, पाहुण्यांना त्या ठिकाणी बसण्याची संधी द्या. तर ढोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या खंडाकले साहेब आपण पुढे व्यासपीठावरती. खंडागले साहेब आपली घरची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती.
19 धावा झाल्यात.
या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 31 लास्ट चेंडू आपण पाहतो. शेवटचा चेंडू हलक्या तरी ग्लास करायचा प्रयत्न केला. अक्षयने पाहिले गेले चौकार जरूर लागले गेलेत, पण आपण जर अक्षयचा विचार केला ना तर आतापर्यंत अक्षयने 14 बॉल खेळलाय आणि 14 बॉल मध्ये 27 धावा, आणि त्यामध्ये विचार केला तर अक्षयने आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव खेळला गेला. म्हणजे 14 मधून एक ही ओव्हर आपण पाहिलं गेलं त्यांनी डॉट खेळलाय. विचार केला नितेश, 14 बॉल खेळला अक्षय. 14 बॉल मधून 6 बॉल डॉट तो खेळलाय. 8 बॉल मध्ये त्याने त्या 27 धावा पटकवल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती 10च्या सरासरीने 10.33 आपण पाहतो. सरासरीने धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. शाहिद, डॉक्टर शाहिद खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूची विचारपूस करत असताना जरूर जरूर सागर बघा, योगेश साठी एक सुवर्ण संधी आहे. आता जर या लॉट मध्ये जिंकला नाही तर पुढच्या वेळी तू वाकला त्या मोठ्या लॉट्स मध्ये राया, हा त्या लॉट्स मध्ये. आज 3 षटकामध्ये 31 धावा झाल्यात. उर्वरित 2 षटक आहेत मैदानात. आपण पाहतो 2 फलंदाज सज्ज आहेत. आकाश सरोते आणि त्याच्या सोबत अक्षय गायकवाड. बघा 12 प्लेयर. शाहिद पाणी घेऊन गेला मैदानात, पाणी देऊन आला. धन्यवाद शाहिद. शाहिद चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतो, पण आज सतीशजी ढोले आणि महेंद्र शेठ ढोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यात आता आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. या महेंद्र शेठ ढोले साहेब आणि सतीशजी ढोले साहेब मोठे दादा, या आपण व्यासपीठावरती यायचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या नेवालेवरून जे मान्यवर या ठिकाणी आलेत, कारण खऱ्या अर्थाने आज नेवालीचा सर्व बोधवाडा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॉल सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल चेंडू पाठवला टिक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये सीमारेषा पलीकडे. रन्स बिलतील 4. इथे आला चौकार. जरूर आपण पाहतोय डीजे तयार, डीजे साहिल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून लागले जात आहे. सरफराज चांगला चेंडू ब्लॉक आउट टाकला. चेंडू आपण पाहतोय सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगलने धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 षटकांचा सामना, 4थे षटक प्रगती पथावरती आहे. आतावर पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात सरफराजने. अफलातून चांगली गोलंदाजी. गोवा सरफराज भाई आमचे मित्र. अफलातून चेंडू होता पण त्याला सुरेख फटकावलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्ष चेंडूचा पाठला जरूर करत होता. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स बिलतील 4. इथे आला चौकार.
व्यासपीठावरती यायचे. इथे उर्पी चेंडू, इथे शतरक्षक चेंडू खाली येतोय. मुजाकिर मौलाना कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद झटका आणखीन एक दिला जातो आहे तो आपण पाहतोय. परी 11 नेवाली संघाला धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती या षटकातले चेंडू आपण पाहतोय. 5 झाले, शेवटचा चेंडू असेल. प्रमोद आपण पाहतो, नवीन खेळाडू आपण पाहतो मैदानावरती. काही नाही दादा सागर, ती लाईन क्रॉस होण्यापूर्वी आपला फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. ती क्रॉस लाईन नाहीये, तो एक फलंदाज तिकडून क्रॉस करेल, तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये क्रॉस पाहिजे. धावसंख्या 41, शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. शाहीद भाई त्यांना बाहेर घे जरा, हे समोर आहे ना, पाठीमागे की सर्वांना. इथे पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतराक्ष त्या ठिकाणी चुकी करत असताना दिसला रे. चेंडू त्याच्याही डोक्यावर सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती याला चौकार, या चौकारच्या साहाय्याने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 45 या आकड्यावरती शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या शेवटच्या षटकासाठी रियानला आपण पाहतो या ठिकाणी आमंत्रित केले. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती पाहतोय रियान. शिवगर्जना देवपाडा संघ आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचंय. शिवगर्जना देवपाडा संघ यामधील विजेता संघ आणि शिवगर्जना देवपाडा संघ यामध्ये आपण पाहतो सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी होणार आहे. इथे पाहतो आपण वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. प्रति ओव्हर एक बाउन्स पण चेंडू या ठिकाणी निघून गेलाय. धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथे आपण पाहतो आता नो चेंडू पंचांनी घोषित केला. सेकंड बाउन्सर झाला. इथून प्रत्येक बाउन्सर चेंडू नो घोषित केला जाईल. यानंतर पाहतोय फ्रेंड्स ग्रुप आयोजित विश्वरत्न, भारतरत्न, महामानव बोधिसत्व, परमपूज्य नेते, दलितांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चषकाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आणि खऱ्या अर्थाने फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं गेलं डॉट केला गेलाय. कमबॅक पाहिलं गेलं. पहिले 2 चेंडू आपण पाहिले गेले जे खराब होते त्यावरती 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली ती 47 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. किमान 5 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा कुटावा लागेल. खूप मोठं आव्हान ठेवावं लागेल. अफलातून चेंडू. कमबॅक 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 पाहतोय अक्षय. आपण पाहतोय डॉट चेंडू केलं होतं. बरंच प्रमाण झालं अक्षयचं आपण पाहिलं गेलं. 8 चेंडू आपण पाहतो त्यांनी डॉट खेळलेत.
इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे आता कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आखीब होता त्या ठिकाणी. फलंदाज बाद अक्षयच्या पारीचा अंत. 9 चेंडू डॉट खेळत असताना त्याच्या बॅट मधून आपण पाहतो आल्यात 32 धावा आणि टोटल आपण पाहिलं गेलं त्यांनी चेंडू खेळले ते 19 चेंडू खेळत असताना 9 चेंडू डॉट 10 चेंडू मध्ये ती 32 धावांची खेळी. अफलातून आपण पाहतो या ठिकाणी. संदीपजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. कर्जत क्रिकेट असोसिएशनचे मुख्य समालोचक, अध्यक्ष रायगड समालोचन असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गेले 4 रात्र आपण पाहतोय ते आपण पाहिलं गेलं. पलसाई पलझरी या मैदानावरती आपण पाहतोय नाद घुमतलाय. तब्बल 28,000 रुपये कमवले. फलंदाज धावबाद आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज योगेश ढोले आपण मैदानात पाहतोय. रेहान आपण पाहायला गेलं. रेहान कमबॅक करत असताना पहिले 2 चेंडू खराब जरूर टाकले गेले. फ्रीजचा चेंडू तसा डॉट टाकला त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. तवसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 47. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेलेत. अफलातून कमबॅक पाहायला गेलं. 1 विकेट ही प्राप्त केले. रनआउटचा विकेट आपण पाहायला गेला. इथे पाहतो आपण जोरदार अपील जरूर करण्यात आले. 5 चेंडू लगातार निर्धाव फेकले गेलेत. रियानने पहिले 2 चेंडू जरूर बाउन्सर होते. 9 चेंडू जेथे घोषित केला एक वाईट चेंडू होता. शेवटचा चेंडू 47 धावा आतापर्यंत फक्त या षटकात 2च धावा आल्यात. शेवटचा चेंडू आणि आपण पाहायला गेलं इथे धावा अफलातून गोलंदाजी. 6 चेंडू निर्धाव फेकले गेले या षटकामध्ये. जरी 2 चेंडू पहिले नो होते, एक नो आणि एक वाईट होता, पण लगातार 6 चेंडू निर्धाव फेकले गेले. मित्रांनो रेहान कडून आपण क्षेत्ररक्षण मध्ये जरूर चुक्या झाल्या होत्या, पण इथे गोलंदाजी मध्ये ती भरपाई करत असताना दामतकर रियानची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या रियानसाठी. हा जबरदस्त. तर जाऊया आपण सेकंड इनिंगला जिथे विजयासाठी गरज आहे 48 धावांची. या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे ऐकूया. आवाज कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतो सल्लागार, त्याचबरोबर कर्जत क्रिकेट असोसिएशन समालोचनचे अध्यक्ष, रायगड जिल्हा समालोचन असोसिएशनचे विद्यमान पदाधिकारी आणि सध्या कर्जत तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज गणला जातोय, घुमला जातोय, असे सर्वांचे लाडके जे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं समालोचन क्षेत्रामध्ये सर्वाधिक मानधन कमवणारे आपण पाहतोय समालोचक संदीपजी बोराडे सर यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत.
साहिल जरा पक्कड असेल तर पाठवा वरती. डीजे मास्टर पक्कड पाठवा वरती. पक्कड. हॅलो हॅलो. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांचे झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होऊया. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा. आज त्यांचा जन्मोत्सव अर्थात हनुमानांतर चरणी नतमस्तक होऊया आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ज्यांच्या माध्यमातून ज्या नावाची चर्चा आपण ना भूतो ना भविष्यात अनुभवतोय अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करूया आणि जाऊया आजच्या या चषकाच्या निमित्ताने. आजच्या या चौथ्या रजनीतली पहिली मॅच आपल्या भेटीला जरूर पाहायला मिळते. अर्थातच एकीकडे अजमेरा दामत आणि त्यांच्या विरोधात परी 11 नेवाले टीम या दोन संघादरम्यान संघर्ष. बॅटिंग लाईन साकारत असताना परी 11 नेवाले टीमने मैदानात धावसंख्या कमवल्या त्या मात्र 47 5 षटकांच्या अंती, परंतु तदनंतर 48 धावसंख्येचं टार्गेट सध्या अजमेर 11 दामत टीमला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान जर विचार करायला गेलं तर अगदी रियांच्या गोलंदाजीवरती फार मोठं लक्ष केंद्रित केलं होतं ती परी 11 नेवाली टीमने, परंतु इथेच काहीच धारात तीर्थ केलं गेलं. खऱ्या अर्थाने ते मात्र परी 11 नेवाली टीमला अगदी रियाने गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने परतवली. अगदी या 2 धावा जिवारी लागतील की नाही या प्रश्नाचं उत्तर या सेकंड इनिंग मध्ये जरूर देऊयात. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात अजमेर 11 दामत टीमची, एकीकडे पाहतोय 7 आणि त्याच्या समवेत आसिफ. हे घरेलू मैदान दामत टीमचं मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं अजमेरा 11च मागच्या स्पर्धेमधला जर विचार करायला गेलं तर या घरेलू मैदानावरती इतिहास रचताना जरूर दिसून आलेत आणि त्यांनी इतिहास घडवला की सध्या तरी एखादी ट्रॉफीला त्यांनी ते मागच्या वेळी हकदार झाले. कारण आतापर्यंत इतिहास होता की दामतच्या कोणत्याही टीमने या मैदानावरती एकाही ट्रॉफीला हात लावला नव्हता, परंतु या अजमेरा 11ने हा हात जरूर लावलाय. परंतु आता या आंबेडकर चषकामध्ये जरूर मी तर म्हणेल या ट्रॉफी पर्यंत ती पोहोचणार का, कारण इथे पहिला फटका यावेळी आपण पाहतोय 7च्या बॅट मधून जरूर आलाय. सिली आपण पाहतोय सिली पॉइंट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, तदनंतर एक चिकी सिंगल जरूर यावेळी पाहायला मिळतीये. चिकी सिंगलच्या माध्यमातून श्री गणेश धाव संख्येचा अजमेर 11 दामत टीमचा मैदानात जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर ढोले. आसमान दाखवलंय सागर ढोलेला या दुसऱ्या बॉल वरती डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळी मात्र आसिफच्या बॅट मधून येतोय कणखर नेतृत्वाची जाणीव करून देणारा बिग सिक्सर. कम ऑन डीजे. गल्लीवली याच्या पलीकडे खरं म्हणायला गेलं तर त्यांच्या डीजेचं एक सुरुवातच म्हणायला लागते या गाण्यांची. आता रात्रभर किती वेळा वाजेल याचा अंदाज नाहीये. आणखी एक मोठा फटका चौकार आलाय. सध्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात परी 11 नेवाली टीमची हवा जरूर गुल होते, कारण याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात परी 11 ने धावा कमवल्या होत्या त्या मात्र 17 रन्स पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या होत्या, परंतु इथे 3 बॉल मध्ये धावा आल्या त्या 11. समोर आपण पाहतोय अर्थातच आसिफ चांगला फटका, परंतु यावेळी काय घडलंय अगदी क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये सजवलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज आता मैदानावरती 4थ्या बॉल साठी हा विझलाय. सामन्याला एक कडूता आणणं फार गरजेचं आहे. परी 11 नेवाले टीम सध्या मैदानात आहे आणि तदनंतर आपण पाहिलं होतं अगदी भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती ही टीम जबरदस्त जोमात पाहिली होती, परंतु यावेळी मात्र अगदी गोलंदाजीची धार कमी पाहायला मिळत होती. हा बॉल
डॉट बॉलची सांगता. समीकरण पहा कसं आहे. अगदी आज खरं म्हणायला गेलं तर दामतच्या मैदानावरती आणखी एक LED लाईट जरूर पाहायला मिळाली. अगदी 38 सर्कल सजलं गेलंय आणि याच्या मागची किमया आहे अगदी संदीपचे गायकवाड असतील, योगेश डोले, आमचे कुर्राम नजे, फार समीकरण या ठिकाणी त्यांनी जुळवून आणलं. वॉटर बॉल काय जबरदस्त गोलंदाजी झाली. अफलातून डोळ्याचं पारणं पेटावं. राईट हँड ब्लॉकल पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ हाताळली गेली आहे. पहिल्या 2 बॉल वरती मित्र म्हणजे पहिला बॉल वाट्याला आला होता तो 7च्या, ज्याने एक चिकी सिंगल रोटेट केली. तदनंतर आपण पाहिलं की पुढची 2 बॉल मोठी फटके आले षटकार आणि चौकारांनी, परंतु तदनंतर सागर ढोलेने एक जादुई गोलंदाजी केली. अगदी 3ही बॉल वरती फिंगर इतके रोल केले की सरळरित्या आसिफ या फलंदाजाला पुढचे 3ही बॉल अगदी निराशात्मक पाहायला मिळाले. एकही धाव्या 3 बॉल वरती आले नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या यावेळी आपल्याला पाहायला मिळते ती 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. येणारी 24 बॉल आणि 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी स्कोररच्या भूमिकेत नितेशजी तरे नामवंत स्कोरर म्हणून कर्जत तालुक्यात त्यांची वर्णी पाहायला मिळते. सांगी कोड्यातलं दुसरं षटक. आकाश आपल्याला पाहायला मिळतंय. पॉइंटच्या डोक्यावरून स्वीप केला. बॉलला फक्त टो केलाय. बॉल जातोय अगदी स्वीपर रेजन स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे येतोय चौकार. अगदी लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 16 आकडा सांगत 2016. कोण विसरेल मित्रांनो, जिथे मात्र गुलाबी नोट आली, हिरवी नोट गेली, तदनंतर गुलाबी नोट आता सुद्धा गायब झाली. राजा शेख मैच का आनंद लेते हुए, क्या बात है. चांगला बॉल अगदी बुंद्यामध्ये फेकला होता. यावेळी जर पाहायला गेलं तर इथे क्लिक बायच्या स्वरूपात धाव जरूर पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेत फिरोज खान सर आणि तदनंतर आपण पाहतोय हिंदीची मुलतानी तोफ कबीर अत्तारी. चांगला पटका यावेळी जरूर पाहायला मिळालाय. इथे मात्र सिंगल पाहायला मिळतीये. समीकरण जर विचार करायला गेलं तर असं 6-7 धावसंख्येचं समीकरण मैदानात आलं तर मात्र मी तर म्हणेल की अगदी परिलेवन निवाली टीम या मैदानात तितकीच दावेदारी ठोकताना जरूर दिसेल. नेक्स्ट मॅच मला वाटतंय आमच्यापर्यंत कॉल जरूर येईल. विजय टीम आणि देवपाडा टीम दोन्ही टीमचे कॅप्टन नंतर यासाठी टॉस साठी जरूर येतील, परंतु देवपाडा टीम आपण आल्याची हजेरी या ठिकाणी जरूर दाखवायची आहे. आणखी एक डॉट बॉल येतोय. खरं म्हणायला गेलं तर बॅटरसाठी बॉलवरती धाव न येणं हा क्रिकेटला लागलेला सगळ्यात मोठा कळंक असतो, परंतु या कळंकावरून तुम्हाला निर्माण करावं लागेल ती आपली ताकद हुकूमत. अगदी दोनही बॅटर चांगली बॅटिंग साकारतायत, परंतु डॉट बॉल सुद्धा तितकीच त्यांच्या वाट्याला जरूर आल्यात. यावेळी लास्ट बॉल असेल तो गोलंदाज आकाशचा. इथे षटक धावसंख्या पाहतोय
18 आकड्यावरती शॉर्ट पिच बॉल अगदी ट्रॅकर केला होता, हाफ ट्रॅकर ज्याला म्हटलं जातो. इथे विकेट येणं अपेक्षित होतं कारण लेग स्वरूपात फेकले गेलेला बॉल अगदी लेग स्टिक मिस करत कीपरच्या हातात पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल मात्र स्थिरावली ती 18 आकड्यावरती 9च्या सरासरीने. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती मात्र 30 धावा संख्येची. काय गोलंदाजी झाली आकाश गोलंदाजाची. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या त्या 11. तदनंतर तुम्ही पाहायला गेला तर अगदी या ठिकाणी 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज आकाशने. आसिफकडे जाऊयात. ज्या आसिफच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार सुरुवातीला आला त्या आसिफला आज परी-11 नेवाली टीमने अगदी जागेवरती जेरबंद केलंय. त्याच्या पायात इतकी साकलदोर बांधलेत की त्या चौकाराच्या नंतर प्रत्येक बॉला आसिफच्या वाट्याला डॉट आलाय आणि या डॉटच्या माध्यमातून तब्बल 6 बॉल इथे आसिफ डॉट खेळताना दिसून आलाय. जिथे 12 बॉलची फेकी झाली आहे 6 बॉल डॉट आले. आणि एकीकडे 7 कडे जाऊया. ज्या 7च्या बॅट मधून आपल्याला जर पाहायला गेलं तर आतापर्यंत संघासाठी टोटल धावा आल्यात त्या मात्र 7. क्रिकेट कधी काही होईल सांगू शकत नाहीये कारण क्रिकेटचं पारड ज्याचं जड असतं तो बलवंत असणारा शक्तिशाली टायगर सुद्धा मैदानावरती हवी होत असतो. पहा इथे वेट अँड वॉच परिस्थितीला आमंत्रण दिलंय. सिच्युएशन मोमेंट यावेळी पाहतोय शिफ्ट होताना दिसून येते आणि याच क्षणाचा फायदा घेतलाय तो फलंदाज साधने. उचललाय बॉलला अगदी धाडलंय ते मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी खणखणीत षटकार. षटकाराला आशेची किरणे जागृत करतोय आता हा षटकार. हवाई हल्ला पुन्हा एकदा 7च्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा खणखणीत षटकार. कौतुक करायला खरं म्हटलं तर संदीप गायकवाड तुमच्या सर्व टीमचं. कारण या ठिकाणी आपण पाहतोय अगदी जर पाहायला गेलं मैदानात ते 38 सर्कलला जे LED लाईट वापरले गेले आहे आणि खरं आहे मी पहिल्यांदा सुधागड तालुक्यात 3 वर्षांपूर्वी जी स्पर्धा आखली होती त्या स्पर्धेचं नियोजन आमच्याकडेच होतं परंतु संकेत टकोर यांच्या दिलेरीची दाद नाही. त्यांनी संपूर्ण ग्राउंडला अशी LED लाईट यूज केली होती आणि स्पर्धा अशा तोऱ्याची होती की खरोखर जिथे आणखी एक फटका. स्पर्धा चांगली होती खरं म्हणायला गेलं तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपात झालेली होती. यावेळी डीप एक्स्ट्राचा चौकार घेतोय. या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती. परी-11 नेवाली संघाचा मी तर म्हणेल परतीचा प्रवास या ठिकाणावरून सुरू झालाय. अगदी 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या बॉल पर्यंत दामट टीम मात्र खुशीत होती. तदनंतर मात्र गोलंदाज सागरने थोडासा युटर्न घेतला. आकाशने 4 चांद लावले त्याच्यावरती परंतु आता इथे फटकेबाजी होतीये. पुन्हा एकदा फटका सागर. ती ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेची होती आणि अशा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आसिफ कडून 2 मोठे फटके आले होते. तुमच्याकडे अनुभव तितका होता परंतु आता 7 मात्र मैदानात तितकी तुम्हाला साथ देत नाहीये. स्वतःच्या पलीची ताकद ती मैदानावरती जरूर दाखवत आहेत आणि या ताकदीच्या वापराने आता टोटल पोहोचली आहे ती 40 आकड्यावरती. 47 धावा संख्येचे टार्गेट आहे. येणारे आता मात्र बॉल शिल्लक येते मात्र 14 आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या फक्त 8 धावा. परी-11 नेवाली आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते अजमेरा दामत. चांगला बॉल यावेळी डॉट आलाय. 4 मोठे पटके खाल्ल्याच्या नंतर सागर डोलेच्या गोलंदाजी वरती डॉट बॉल येतोय. अगदी चांगली गोलंदाजी अनुभव होता खरं म्हणायला गेलं तर सागर डोलेंकडे. फिंगर रोल करत होता परंतु यावेळी पाहायला गेलं तर बॉल पाहिजे तितके टर्न झाले नाहीत आणि तदनंतर आपण पाहतो इथे मोठे पटके जरूर आलेत. स्विच इट
एक्सपिरियन्स अगदी अनुभव 7च्या मैदानात इथे आलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला जरा फास्ट करू आपण. बॉल पाठवा मैदानात. आला बघा मॅच बॉल. 12 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज आहे. इथे एकच धाव पाहायला मिळते परंतु इथे काय होतंय विनर शॉट अगदी चौकार येतोय आणि या ठिकाणी मात्र अजमेरा दामत विजयी झाले. रातों के कातिल अजमेरा. भाई कितने सालों से ये डायलॉग था मगर लास्ट टूर्नामेंट में डायलॉग फेल हो गया आपका. आप रातों के कातिल बन गए. अभी देखते ये टूर्नामेंट में क्या होता है.